नमस्कार. आज खरं तर मी एका अशा विषयावरती बोलणार आहे ज्या विषयाबद्दल फारशा लोकांना माहिती नाही आहे. त्याचं मे बी कारण एक असू शकतं की हे थोडं बाहेरून, ही संस्था दिसायला बाहेरून थोडीशी वेगळी वाटते लोकांना की खरंच ते वर्क करेल का नाही करेल. तर या संस्थेचं नाव आहे BNI, बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल. ही संस्था आयविन माइझनर यांनी चालू केली. ह्यांचा कन्सेप्ट असा आहे की तुम्ही सगळे व्यावसायिक एकत्र या आणि एकत्र येऊन प्रत्येकाच्या बिझनेससाठी, म्हणजे समजा मी एखाद्या ग्रुपसोबत आहे, बिझनेसच्या ग्रुपसोबत आहे, एक स्ट्रक्चर्ड नेटवर्किंग केलेलं आहे की जेणेकरून प्रत्येकाला बिझनेस कसा मिळेल. आणि मेन त्याची पहिली फिलॉसॉफी आहे BNIची, गिव्हर्स गेन. ह्याच्यात त्यांनी छान असं म्हणलं की गिव्हर्स गेन म्हणजे काय, की तुम्ही देण्याची जेव्हा पात्रता ठेवता, तुम्ही एखाद्याला बिझनेस देता, म्हणजे माझ्या ज्या कॉन्टॅक्ट्समधले जे लोक आहेत, माझे जे इंडस्ट्रीज ओळखीचे आहेत, माझे जे असे ऑथॉरिटीज ओळखीचे आहेत, काही बंगलो ओनर्स आहेत, सपोज काही, म्हणजे जे माझे कॉन्टॅक्ट आहेत की ज्यांना काही बिझनेसची रिक्वायरमेंट आहे आणि ती माझ्या चॅप्टरमध्ये तो माझा मित्र करतोय काम. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्हाला इंटेरियरचं काम करून घ्यायचं आहे, तर कसं असतं की एक कॅटेगरी वाईज सगळे बिझनेसमॅन आम्ही एकत्र भेटत असतो आणि त्याच्यामध्ये तो जर इंटेरियर डिझायनर असेल तर मी त्याला सांगतो का इथं काम आहे म्हणून. असं म्हणजे काय होतं की माझ्या थ्रू त्याला बिझनेस मिळतो. आणि समजा तुम्ही 40 लोक आहात, 50 लोक आहात, 100 लोक आहात, 100 बिझनेसमॅन आहात सपोज, तर 99 लोक त्या 100व्या माणसासाठी बिझनेस आणण्याचं काम करतात. म्हणजे गिव्हर्स गेन कन्सेप्ट कसं आहे की जेवढं तुम्ही द्याल तेवढं तुम्हाला मिळेल. आणि ऑब्व्हियसली 99 माणसं जर 100व्या माणसासाठी काम करत असतील, बिझनेस कसा मिळेल, बिझनेस मिळण्यासाठी प्रयत्न करत असतील, तर ऑब्व्हियसली प्रत्येकजण बिझनेस मिळणार ना त्याच्यामध्ये. आणि हे इतक्या स्ट्रक्चर्ड वेने मांडलेलं आहे की ह्याच्यामध्ये बिझनेसची ग्रोथ होती, तुमच्या बिझनेसची ग्रोथ आहे. आणि प्रत्येक कॅटेगरी आहे. मी सपोज इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे, तर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर दुसरा त्या रूममध्ये कोणी नसतो. म्हणजे 99 जण जी आहेत ती माझ्या 100व्यासाठी 100वा मेंबर मी आहे, तर माझ्यासाठी ते प्रयत्न करतात की ह्याला बिझनेस कसा मिळेल. सेकंड थिंग त्यांची अशी आहे की एक स्ट्रक्चर्डली त्यांनी हे केलेलं की BNIमध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आज मला जुलैमध्ये 1 वर्ष झालं. आणि लोनली वे ऑफ बिझनेस म्हणून एक कन्सेप्ट असतो. म्हणजे कन्सेप्ट इन द सेन्स काय होतं की आपण आपल्या व्यवसायामध्ये एकटेच असतो, प्रोप्रायटरशिप असते किंवा आयदर तुम्ही डायरेक्टर बॉडी असता. ह्या फर्ममध्ये कसं असतं की आपण नवीन किती लोकांना भेटतो, आपलं क्लायंट, आपण किती लोकांना फार हे करतो. तर मे बी ते मोठ्या ऑर्गनायझेशनला शक्य आहे, कारण ते डिजिटल मार्केटिंग आणि हे भरपूर काही गोष्टी असतात. पण एक MSME मीडियम स्केल, मायक्रो स्केल एंटरप्राइजेस या का बिझनेस ओनरसाठी, प्रोप्रायटरशिप फर्मसाठी, किंवा मी तर म्हणून असा प्रायव्हेटली लिमिटेड कंपन्यांसाठी, ही ओनरसाठी ही फार गोष्ट मुश्किल आहे. कारण त्यांचं दिवसभराचं शेड्यूल सेट असतं आणि त्यांना कुणाला भेटायचं आहे, त्यांचा जो कॉन्टॅक्ट स्पिअर आहे तो त्यांच्या कामाच्या रिलेटेडच असतो. म्हणजे 30 लोक असतात की ज्यांचे कामाची आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त आपण नवीन लोकांना भेटत नाही. आज मला सर समजा एखाद्या ठिकाणी काम मिळवायचं आहे, तर मी माझा कॉन्टॅक्ट तिथं BNIमध्ये कसं आहे की तुम्ही आस्क मागा, म्हणजे तुम्ही मागा तुम्हाला काय हवं आहे. मग तेच नाही पण त्या रिलेटेड जर कोणाचे रेफरन्स असेल तर त्या रेफरन्सने तुम्हाला काम मिळतं. आणि हे खूप स्ट्रक्चरली मांडलेलं आहे. एक स्ट्रक्चर्ड नेटवर्किंग ज्याला म्हणतो आपण की आणि हे वर्क करतं. म्हणजे मला समजा जर XYZ कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आहे, तर इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी मला सपोज त्या कंपनीत मिळणार नाही, पण माझे जे 99 जण आहेत ते मेंबर्समध्ये कुणाचे तर कोणातरी रेफरन्स असणार इंडस्ट्रीमध्ये, तुम्हाला तिथं रेफर करतो. आणि मी स्वतः ऑब्झर्व केलं, आम्ही जेव्हा एखाद्या कंपनीला सर्व्हिंग करतो, मी इलेक्ट्रिकलची कामही करतो, मटेरियल सप्लायही करतो, आम्ही फ्लॅटसाठी कामं करतो, इंडिव्हिज्युअल बंगलो ओनरसाठी कामं करतो.
तर आम्ही जाणवलं की आज मार्केटमध्ये एक चांगलं काम करणारी लोक फार कमी आहेत, आणि जर आहेत तर ती चार्जेस काहीच्या काही सांगून लुटणारी लोक खूप आहेत. म्हणजे एक जेन्युइन पद्धतीनं काम करणारी माणसं जर कुठं तुम्हाला भेटत असेल तर अशा ऑर्गनायझेशनमध्ये मिळतात, BNIमध्ये मिळतात. कारण काय सांगतो, मी जेव्हा एखाद्याला रेफर करेल की समजा माझ्या मित्राला CCTVचं काम करायचं आहे, आणि CCTVचं काम करत असताना मी जेव्हा सांगेल की तुम्ही काम हे XYZ हा माझा मित्र आहे ह्याच्याकडून करून घ्या, तर तिथं माझी क्रेडिबिलिटी किंवा माझी पत तिथं कामाला लागते. कारण त्यांनी जर काम व्यवस्थित नाही केलं तर माझं नाव तिथं खराब होणार आहे. तो मित्र मला म्हणून काय माणूस दिलाय तू की जो साधं CCTVचं काम पण करू शकत नाही, किंवा एखादं फॅब्रिकेशनचं काम करायचं आहे. तर काय होतं की मार्केटमध्ये अशा कामं खूप असतात आणि रिजनेबल कॉस्टमध्ये करून देणारी लोक पाहिजे असतात. आज रेसिडेन्शियल कस्टमर असेल, इंडस्ट्रियल कस्टमर असेल, आज मार्केटमध्ये काय झालं आहे की एक जेन्युइनली प्रॉपरली एक स्ट्रक्चर्ड वेनी काम करणारी लोक पाहिजेत. आणि BNIमध्ये कसं आहे की एक प्रॉपर बिझनेसमॅनच असतो तिथं, आणि तो बिझनेसमॅन जेव्हा मी एखाद्याच्या रेफरन्सनी मला काम मिळतं तर मी त्या मेंबरच्या इमेजला धक्का न लागता ते काम त्याला पूर्ण करायचं असतं. कारण त्या माणसांनी एक काही विश्वास म्हणून मला ते काम त्याच्या मित्राला दिलेलं असतं. दुसरी गोष्ट, एक व्यवसायामध्ये बिझनेस एका वर्षात मला किती मिळाला याच्यापेक्षाही खूप काही शिकायला मिळालं, मी असं म्हणेन. शिकायला म्हणजे इन द सेन्स एक MBAमध्ये जेव्हा आज तुमचं शिक्षण, माझं क्वालिफिकेशन जर XYZ पोस्ट ग्रॅज्युएट मी कशात आहे, तर मी कधी MBA केलेलं नाही आहे. पण MBAच्या रिलेटेड काही गोष्टी मला माहिती असतात, कारण ते आज ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये शिकवलं जातं. चालायचं कसं, बोलायचं कसं, मीटिंग्स कशा अटेंड करायच्या, आपलं प्रॉडक्टला पिच कसं करायचं, बोलायचं कसं, पण ते एवढं डीपली सांगितलं जात नाही. तर BNIमध्ये कसं आहे की तुम्ही स्पीच बोलताना सुद्धा काय बोललं पाहिजे, तुम्ही फार टेक्निकल बोलून जमणार नाही. कारण जो नॉन टेक्निकल माणूस आहे त्याला कळणार नाही की तुम्हाला तुमचं प्रोडक्ट काय. तुम्ही फार एकदम भारी इंग्लिशमध्ये बोलले, एकदम भारी हेवी वर्ड्स वापरले, तुम्ही काय सर्व्हिस करता हे कळणार नाही त्याला. BNI काय सांगतं की तुम्ही एक सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्ही काय काम करता, तुमचं नाव काय, तुमची कॅटेगरी काय, तुमची सक्सेस स्टोरी काय, आणि तुम्हाला कुठं कनेक्ट पाहिजे, दॅट्स इट. इतकं सिम्पल वेने त्यांनी केलेलं आहे आणि फार सुंदर आहे. ह्याच्यामध्ये एक दुसरा पार्ट येतो, ट्रस्ट येतो, बिल्डिंग रिलेशनशिप म्हणू शकतो आपण त्याला. सुरुवातीला यासाठी त्यांनी काय सांगितलं की तुम्ही सगळे बिझनेसमॅन भेटा एकमेकांना, 1 to 1 भेटा एकमेकांना, ज्याच्यामध्ये तुम्ही एक दुसऱ्याचं बिझनेस जाणून घ्या. मिठाईवाल्याच्या दुकानात जेव्हा आपण जातो तो मिठाई लगेच विकत घेत नाही. पहिला आपण काय करतो की त्या मिठाईवाल्याच्या तिथलं मिठाई टेस्ट करून पाहतो आणि मग ते नंतर सिलेक्ट करतो. तसं प्रत्येक मेंबर हा तुमच्यावरती विश्वास तेव्हाच ठेवेल जेव्हा तुम्ही जी सुरुवातीचा मिठाईचा तुकडा त्यांना बेस्ट वेन द्याल, तरच तो तुमची सर्व्हिस घेईल. सेकंड पॉईंट जो मला जसं वाटतो की तुम्ही बिल्डिंग रिलेशनशिप हे फार इम्पॉर्टंट आहे. एखादं काम तुम्हाला जर मिळालं आणि ते जर तुम्ही एकदम मस्त वेनी एकदम भारी छान केलं तर तुम्हाला नक्कीच BNI पुढे नेते. ह्याच्यामध्ये असे मी फार एक्झाम्पल पाहिले 1 वर्षभरामध्ये की ज्या लोकांनी एखाद्या मित्राला रेफर केलं की तू इथं जा, यांच्याकडं XYZ काम आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं की त्या माणसाने म्हणजे हे मेंबरनी काम त्याचं कंप्लीट केलं, एकदम परफेक्टली केलं. त्याला काम म्हणून आवडलं म्हणून त्यांनी अजून दुसऱ्याला सांगितलं, त्यांनी अजून तिसऱ्याला सांगितलं, चौथ्याला सांगितलं, पाचवीला सांगितलं. म्हणजे इथं काय आहे की तुमची जी सर्व्हिस आहे, मी समजा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे, तर माझी सर्व्हिस जर प्रॉपर असेल, एक छान असेल, तर नक्कीच तुम्हाला तिथं खूप काम आहे. आणि क्रेडिबिलिटी म्हणतो आपण त्याला, गिव्हर्स गेन कन्सेप्ट आहे, बिल्डिंग रिलेशनशिप आहे. इतके छान छान कन्सेप्ट त्यांनी मांडलेत आणि त्याच्यावरती वर्क व्हायला लागतं. आणि स्टार्टअपसाठी तर मी तर रेकमेंड करेल की ज्यांनी आत्ता नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे, जे एस्टॅब्लिश आहेत. काही लोकांचं कसं काही लोकांना वाटतं की आता बिझनेस खूप झाला आहे, बस
20-25 वर्षापासून या या फील्डमध्ये, या बिझनेसमध्ये एवढे क्लायंट मला पुरेसे आहेत, दॅट्स इट. पण काही स्टार्टअप असे असतात ज्यांना खरंच गरज असतात, त्या लोकांनी तर नक्कीच BNI जॉईन करावं असं मला वाटतं. कारण BNIचा एक फॉर्मल आपण जे कपडे घालतो, फॉर्मल कपडे ब्लेझर्स घालून आपण हे करतो, एक सुंदर पद्धतीनं एक तुमच्या बिझनेसला मांडण्याची पद्धती BNI शिकवते की तुम्ही तुमच्या बिझनेसला कसं प्रमोट करू शकता. थोडक्यात 99 मेंबर तो 100व्या लोकांसाठी हे सेल्स टीम असते की मला ह्यांच्याकडून कुणाकडून ते काम मिळेल, आणि प्रत्येकजण प्रत्येकासाठी काम करत असतो. मग तुम्ही म्हणाल की प्रत्येकजण प्रत्येकासाठी थोडीच काम करणार आहे, प्रत्येक वेळी थोडी तुम्हाला रेफरल मिळणार आहे. तर मग ह्याला मोटिवेशन काय? मोटिवेशन्स आतमध्ये इंटरनल अवॉर्ड्स असतात, पॉईंट्स असतात. मग ते आपल्याला मोटिवेशन देतात की अरे आपण दुसऱ्याला कसं मिळावं, तेव्हा आपल्याला बिझनेस मिळतो. त्याच्यामध्ये गिव्हर्स गेन कन्सेप्ट आहे, हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्याला द्याल तर ती तुमच्याकडे रिटर्न होऊन डबलनी येते. त्यामुळे मी तर नक्कीच स्टार्टअपसाठी तर नक्कीच रेकमेंड करेन. आणि एस्टॅब्लिश बिझनेससुद्धा मी पाहिले, पुण्यामधले फार फार नामांकित डीलर्स आहेत, आणि असं इतकं भारी नेटवर्क आहे की कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला जर हवं असेल तर तिथे तुम्ही यूज करू शकता.